गेल्या महिन्यात दोन मोठे व्यवहार झाले. व्यवहार तसे क्रिकेट विश्वातले होते, पण ज्याला कुणाला जर क्रिकेट कळत नसेल त्याने सुद्धा या व्यवहारांवर चर्चा केली होती. कारण शेवटी विषय पैशांचा होता आणि पैसा आला म्हणजे पैसा पाणी आलं. तर गेल्या महिन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल्स या टीम विकल्या गेल्या. त्यांना कहर किंमत मिळाली. भविष्यात एवढी किंमत मिळेल असं 2008 साली जर कोणी सांगितलं असतं तर लोकांनी वेड्यात काढलं असतं. या डील नंतर गावागावात कट्ट्याकट्ट्यांवर एकच चर्चा सुरू झाली. जर राजस्थान सारख्या टीमला एवढे पैसे मिळत असतील तर सीएसकेचं काय, मुंबईचं काय? आमच्याही कानावर ते आलं आणि म्हटलं एक सविस्तर व्हिडिओज बनवूयात. पण व्हिडिओ आधी सीएसकेवर, कारण सीएसकेचा विषय खोल आहे. सीएसके ही अख्खी कंपनीच आहे. मी सीएसकेचा फॅन आहे का? तर नाही. पण आपल्याला चांगलं क्रिकेट आवडतं, चांगले बिझनेस मॉडेल समजून घ्यायला मला खूप आवडतं. आजची गोष्ट जी आहे ती आहे सीएसके. त्याआधी आणखी एक गोष्ट करायची आहे. काही जण काय करतात, फक्त आमचे व्हिडिओ पाहतात पण पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करत नाही. तेवढं काम तुम्ही आधी करा. झालं? चला तर मग आपण सुरुवात करूयात. भारतात क्रिकेट हा फक्त खेळ आहे का? तर नाही. तो एक धर्म आहे आणि या धर्माचं सगळ्यात मोठं मंदिर कोणतं असेल तर ते आहे चेन्नईचं चेपॉक स्टेडियम. जेव्हा पिवळ्या जर्सीतले खेळाडू तिथे मैदानावर उतरतात तेव्हा संपूर्ण स्टेडियम एका आवाजामध्ये दणाणून जातं. विसल फोडून. हा आवाज फक्त चेन्नईचा आहे का? तर नाही. तो कोट्यावधी चाहत्यांचा आहे. चेन्नई सुपर किंग्स ही केवळ एक क्रिकेट टीम नाही तर ती एक भावना आहे, ते एक कल्चर आहे, एक ब्रँड आहे आणि प्रचंड मोठा बिझनेस देखील आहे. 2008 साली IPL सुरू झाली तेव्हा 8 टीम खेळत होत्या. त्यात सीएसके ही एक टीम होती. त्यावेळी कुणाला असं वाटलं नव्हतं की ही टीम एक दिवस भारतातली सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि आर्थिकदृष्ट्या दमदार क्रिकेट फ्रँचायझी ठरेल. पण आज 18 वर्ष उलटल्यानंतर सीएसकेनं हे सिद्ध करून दाखवलं आहे. 5 वेळा चॅम्पियन आणि 10 फायनल सामने खेळणाऱ्या या टीमचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. आज आपण सीएसके करोडोंची फ्रँचायझी कशी बनली, या टीमचा प्रवास नक्की कसा होता, फ्रँचायझी प्रॉफिट कसा कमावते, हे सगळं जाणून घेणार आहोत. सीएसके इतकी लोकप्रिय टीम का आहे हे आपण सुरुवातीला बघूया. आता सीएसके म्हटलं आपल्या डोळ्यासमोर काय येतं की महेंद्रसिंग धोनी. MS धोनी हा फक्त क्रिकेटपटू नाही तर तो भारतीय क्रिकेटचा स्टार आहे. रांचीच्या एका सामान्य घरातून आलेला हा मुलगा भारताचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन बनला. त्याच्या डॅशिंग बॅटिंगनं कोट्यावधी भारतीयांची स्वप्न पूर्ण केली. धोनी जेव्हा शेवटच्या काही ओव्हरमध्ये मैदानावर येतो तेव्हा स्टेडियमवरचा आवाज जो आहे तो वेगळ्याच लेवलला पोहोचलेला असतो. हे दृश्य IPLच्या इतिहासातलं सगळ्यात दुर्मिळ असं दृश्य आहे. सीएसकेच्या लोकप्रियतेचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरं कारण काय आहे तर सातत्य. IPL मध्ये सीएसकेने खेळलेल्या 15 हंगामापैकी 12 वेळा त्यांनी प्लेऑफ्समध्ये एंट्री केलेली आहे. हे रेकॉर्ड कोणालाही तोडता आलेलं नाही. एखादी टीम जेव्हा सातत्यानं जिंकत असते तेव्हा तिच्याशी एक भावनिक नातं जुळलं जातं. लोक जिंकणाऱ्या संघाशी जोडले जातात कारण विजयाचा आनंद साजरा करायला सगळ्यांनाच आवडतं. सीएसकेने हा आनंद क्रिकेट प्रेमींना वर्षानुवर्ष दिलेला आहे. तिसरं कारण म्हणजे प्रामाणिकपणा. सीएसकेनं कधीही यंग ब्लडच्या नावाने अनुभवी खेळाडूंना दूर केलं नाही. वयाने 40कडे झुकलेले जे खेळाडू आहेत त्यांच्यावर देखील त्यांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं त्या खेळाडूंनी देखील सोनं केलं. त्यामुळेच लोक म्हणतात वन्स येलो ऑलवेज येलो. हे फक्त खेळाडूंबद्दल नाही तर चाहत्यांबद्दल देखील लागू होतं. सीएसकेचे चाहते इतर कुठल्याही टीमकडे जात नाहीत. ते कायम आपल्या टीम बरोबर लॉयल राहतात. चौथं एक कारण आहे ते म्हणजे चेन्नईचा तमिळ अभिमान. सीएसके ही फक्त चेन्नईची टीम आहे का? नाही. ती एक तमिळ संस्कृतीचं प्रतीक बनलेली आहे. तमिळनाडूच्या माणसाला सीएसके बद्दल तुम्ही फक्त सुरू करून द्या बोलायला, तो त्या टीमवर तासनतास बोलू शकतो. हे भावनिक नातं अतिशय घट्ट असं आहे. आता विषय येतो सीएसकेच्या फॅन फॉलोइंगवर. चाहत्यांची संख्या जर सांगायची झाली तर ती एखाद्या देशाच्या लोकसंख्येशी तुलना होऊ शकेल एवढी मोठी आहे. सोशल मीडियावर सीएसकेचे एकूण 4 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर 2 कोटी, फेसबुकवर 1.5 कोटींपेक्षा जास्त लाईक्स आणि यूट्यूब, ट्विटरवर लाखो फॉलोअर्स देखील आहेत. सगळ्या IPL टीम्समध्ये सीएसके ही सगळ्यात जास्त फॅन फॉलोइंग असलेल्या टीम्सपैकी एक आहे. येलो आर्मी हे सीएसकेच्या चाहत्यांचं नाव आहे. हे लोक फक्त मॅच पाहतात का? नाही. ते सीएसके सोबत जगतात. जेव्हा सीएसके टीम खेळते तेव्हा चेपॉक स्टेडियम हाऊसफुल असतं. तिकीटं काही मिनिटांमध्ये संपतात. सीएसकेची जर्सी, सीएसकेची कॅप ही प्रत्येक चाहत्याच्या घरामध्ये असते. हे केवळ चेन्नईत नाही तर महाराष्ट्र, दिल्ली, बंगाल, परदेशातही सीएसकेचे लाखो चाहते आहेत.
सीएसकेची कामगिरी आकडेवारीमध्ये जर सांगायची झाली तर ती थक्क करून सोडते. सीएसकेने IPLच्या इतिहासामध्ये 5 वेळा विजेतेपद मिळवलेलं आहे. 2010, 11, 18, 21 आणि 23. मुंबई इंडियन्स सोबत सीएसके हा सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा संघ आहे. याशिवाय सीएसके 10 वेळा फायनलमध्ये पोहोचलेली टीम आहे. हा पण एक विक्रमच आहे. IPL मध्ये सीएसकेने एकूण 15 सीझन्स खेळलेले आहेत. त्यापैकी 12 सीझन्स मध्ये त्यांनी प्लेऑफ्स मध्ये एंट्री केली आहे. म्हणजे 3 वेळा त्यांना अपयश आलेलं आहे. एवढं सातत्य दुसऱ्या कुठल्याही टीमने IPL मध्ये आजवर दाखवलेलं नाही. सीएसकेवर 2015 आणि 16 मध्ये एका वादामुळे बंदी घातली गेली होती. मात्र बंदी उठल्यानंतर हा संघ पुन्हा आला, तेव्हा थेट विजेतेपद त्यांनी जिंकलं होतं. हा जो कमबॅक आहे तो क्रिकेट इतिहासातला अतिशय ऐतिहासिक असा कमबॅक मानला जातो. सीएसकेनं चॅम्पियन्स लीग T20 ही जी आंतरराष्ट्रीय T20 स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं विजेतेपद 2 वेळा जिंकलेलं आहे. 2010 मध्ये आणि 14 मध्ये. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेनं 10 अंतिम सामने खेळलेले आहेत. त्यातील 5 त्यांनी जिंकलेले आहेत. म्हणून धोनीला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कॅप्टन म्हणून देखील ओळखलं जातं. फक्त क्रिकेट नाही तर सगळ्यात मोठा बिझनेस सीएसके ही फक्त क्रिकेट टीम राहिलेली नाही, ती एक आता करोडो रुपयांची व्यावसायिक कंपनी बनलेली आहे. चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड CSKCL या नावाने ही कंपनी रजिस्टर्ड आहे. जानेवारी 2022 मध्ये सीएसके ही भारतातली पहिली क्रीडा युनिकॉर्न कंपनी बनली होती. म्हणजे $1 अब्ज हून अधिक जास्त व्हॅल्युएशन असलेली कंपनी बनली होती. आज सीएसकेचं एकूण व्हॅल्युएशन जर तुम्ही बघितलं तर जवळपास 10,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. इंडिया सिमेंट्स लिमिटेड हा तमिळनाडू मधला एक प्रतिष्ठित उद्योग समूह आहे. सीएसकेचा तो मालक देखील आहे. त्याचे प्रमुख N श्रीनिवासन जे आहेत ते BCCIचे माजी अध्यक्ष होते. ICCचे देखील माजी चेअरमन होते. सीएसकेला खरेदी केलं तेव्हा त्याची किंमत साधारणपणे 360 कोटी रुपयांच्या आसपास होती. आज हीच टीम हजारो कोटी रुपयांची झालेली आहे. सीएसके आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विस्तार करत आहे. दक्षिण आफ्रिकेतील ASET-20 लीग मध्ये सीएसकेने जोबर्ग सुपर किंग्ज नावाने फ्रँचायझी विकत घेतलेली आहे. अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये त्यांनी टेक्सास सुपर किंग्ज ही जी टीम आहे ती सीएसकेने विकत घेतलेली आहे. म्हणजे सीएसके आता जागतिक क्रिकेट साम्राज्य उभे करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. सीएसकेचे CEO जे आहेत काशी विश्वनाथन यांनी सांगितलं की सीएसके 2030 पर्यंत जगातली सगळ्यात मोठी T20 फ्रँचायझी बनवण्याचं त्यांचं ध्येय आहे. आता सीएसकेच्या आर्थिक वाढीचा आलेख जर तुम्ही पाहिला तर थक्क व्हायला होतं. फायनान्शियल इयर 2024 मध्ये सीएसकेने एकूण 676 कोटी रुपयांचा महसूल कमावला. 2023 मध्ये हा आकडा 292 कोटी रुपये होता. म्हणजे एकाच वर्षामध्ये सीएसकेचा महसूल जवळपास दुप्पट झालेला आहे. या महसुलातली सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो BCCIच्या सेंट्रल राईट्स म्हणजे मीडिया राईट्सचा आहे. BCCIने काय केलंय की IPLच्या 2023 ते 27 या 5 वर्षांसाठी प्रक्षेपणासाठी तब्बल 48,000 कोटी रुपयांना ब्रॉडकास्टिंग राईट्स जिओ सिनेमा आणि डिझनी स्टारला विकलेली आहे. ही जी 48,000 कोटी रुपयांची रक्कम आहे त्यातली निम्मी रक्कम IPL फ्रँचायझींना वाटली जाते. यातून सीएसकेला दरवर्षी फक्त मीडिया राईट्स पोटी जवळपास 479 कोटी रुपये मिळतात. 5 वर्षामध्ये सीएसकेला या एकाच स्रोतातून जवळपास 2400 कोटी रुपयांहून जास्त कमाई झालेली आहे. दुसरी गोष्ट येते ती म्हणजे स्पॉन्सरशिपची. तर स्पॉन्सरशिप्स मधनं सीएसकेने फायनान्शियल इयर 2024 मध्ये 95 कोटी रुपयापेक्षा जास्त कमाई केली. एतिहाद एअरवेज, TVS युरोग्रिप, गल्फ ऑइल, फेडेक्स, कोका कोला, JSW पेंट्स, रेझॉन सोलर अशा मोठ्या कंपन्या सीएसके सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. एतिहादने आपले सीएसकेच्या जर्सीवर आपला लोगो लावण्यासाठी मोठा करार केलेला आहे. यासोबत तिकीट विक्रीतून सीएसकेला मोठी रक्कम जी आहे ती कमाईच्या पोटी मिळत असते कारण त्यांचे होम मॅचेस जवळपास हाऊसफुलच असतात. सीएसकेला आता नक्की नफा किती मिळतो त्याचा आपण थोडक्यात एक आढावा घेऊयात. FY 2024 मध्ये सीएसकेने 229 कोटी रुपयांचा निव्वळ नफा ज्याला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हटलं जातं तो कमावलेला आहे. हा आकडा आधीच्या वर्षाच्या FY 2023 मध्ये 52 कोटी रुपये होता. म्हणजे त्याच्या तुलनेमध्ये जवळपास 340% जास्त आहे. म्हणजे एकाच वर्षामध्ये सीएसकेचा नफा जो आहे तो 3.5 पटींनी वाढलेला आहे. सीएसके ही जवळपास कर्जमुक्त कंपनी आहे. तिचा डेट टू इक्विटी रेशो जर तुम्ही बघितला तर जवळपास 0 आहे. म्हणजे कंपनी स्वतःचं जे काही भांडवल आहे त्या भांडवलावर चालते. कोणाकडनंही पैसे उधार घ्यायची तिला गरज पडत नाही. सीएसकेच्या अनलिस्टेड शेअर्सचे भाव अलीकडे 225 रुपयांपर्यंत पोहोचला होता जो एका वर्षामध्ये 22% वाढला आहे. सीएसकेची उत्पन्नाची रचना आपण समजून घेऊयात. पहिला स्रोत मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे BCCIचे सेंट्रल राईट्सचा. त्यातून मीडिया हक्क विकलेले आहेत. त्यापोटी टीमला जवळपास दर वर्षाला 479 कोटी रुपये मिळतात. दुसरा स्रोत मी तुम्हाला सांगितला तो स्पॉन्सरशिपचा. एतिहाद सारख्या
सारख्या कंपन्या किंवा TVS युरोग्रिप सारख्या कंपन्या आपला लोगो किंवा आपलं नाव CSKच्या नावाशी जोडलं जाण्यासाठी अक्षरशः कोट्यावधी रुपये CSKला देत असतात. सो तो एक त्यांचा उत्पन्नाचा स्रोत आहे. तिसरा जो स्रोत आहे तो म्हणजे CSKचं जे होम स्टेडियम आहे चेपॉक, तिथली जी तिकीट विक्री आहे प्रत्येक सामन्यासाठी केली जाणारी ती तिकीट विक्री. चेपॉक स्टेडियम जवळपास 38,000 प्रेक्षकांची क्षमता असलेलं स्टेडियम आहे. एका मॅचची जर तिकीट विक्री बघितली तर त्यातून कोट्यावधी रुपये CSKला मिळत असतात. हा झाला तिसरा स्रोत. चौथा जो स्रोत आहे तो महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मर्चंडाईज. म्हणजे CSKचा ब्रँडेड जर्सी असतात, कॅप असतात, किचेन्स असतात, इतर काही प्रॉडक्ट्स असतात, त्याची वर्षभर विक्री होत असते. CSK स्टोअर ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही माध्यमातून चालतं. CSKच्या जर्सीची मागणी एवढी जास्त असते की IPLच्या हंगामामध्ये लाखो जर्सी विकल्या जातात. सो तो एक चांगला मजबूत असा उत्पन्नाचा स्रोत आहे. पाचवा जो स्रोत आहे तो म्हणजे प्राइज मनी. म्हणजे जर IPL तुम्ही जिंकली, विजेतेपद मिळवलं तर BCCI मोठी रक्कम तुम्हाला बक्षिसापोटी देतं. CSKनं 5 वेळा विजेतेपद मिळवलं असल्यामुळे त्यातून देखील त्यांना चांगली कमाई झालेली आहे. सहावा जो त्यांचा स्रोत आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी. मी मगाशी सांगितलं तसं त्यांची दक्षिण आफ्रिकेतल्या T20 लीगमध्ये टीम आहे, अमेरिकेतल्या मेजर लीग मध्ये देखील त्यांची टीम आहे. त्या 2 टीमद्वारे CSK आता नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार करत आहेत. सध्या हे थोड्या तोट्यात आहेत टीम, पण लॉंग टर्मचा भाग म्हणून CSKने त्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. आणखी एक सातवा स्रोत आहे ते म्हणजे क्रिकेट अकॅडमी. सुपर किंग्ज व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड SVPL या नावानं CSKची संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या अकॅडमी चालवते. या अकॅडमीजमध्ये सध्या 1100 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. म्हणजे त्यांना जे ट्रेनिंग दिलं जातं त्या ट्रेनिंगची फी आकारली जाते, त्यातून कंपनीला उत्पन्न मिळत असतं. शिवाय त्यातून भविष्यातले CSKचे खेळाडू देखील तयार असतात, डबल त्यांना बेनिफिट असतो. आता सगळ्यात मोठी CSKची ताकद कोणती आहे तर तिची ब्रँड व्हॅल्यू. येलो हा रंग आता CSKला समानार्थी शब्द झालेला आहे. चाहते म्हणा, खेळाडू म्हणा, स्पॉन्सर्स म्हणा, हे सगळेच CSK सोबत भावनिक दृष्ट्या जोडले गेलेले आहेत. हे नातं तोडणं तसं कठीण आहे. दुसरी जी CSKची ताकद आहे ती म्हणजे MS धोनी. धोनी हा फक्त खेळाडू नाही तर तो CSKचं हार्ट आहे, हृदय आहे. त्याच्यामुळे कोट्यावधी चाहते CSKशी जोडले गेलेले आहेत. धोनी जोवर क्रिकेटशी जोडलेला आहे तोवर तो CSKची लोकप्रियता वाढवत नेणार हे अगदी स्पष्ट आहे. तिसरी जी ताकद आहे ती म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स स्टाफ. स्टीफन फ्लेमिंग त्यांचा कोच आहे, काशी विश्वनाथन CEO आहेत. तर ही सगळी लोक जी आहेत ते अत्यंत एक्सपिरियन्स लोक आहेत, ते अतिशय प्रोफेशनल आहेत. ते त्यांची क्रिकेटची धुरा जी आहे ते सांभाळत आहेत. निर्णय घेण्याची त्यांची पद्धत, खेळाडूंवर त्यांचा असलेला विश्वास हे CSKच्या यशाचं गुपित आहे. चौथी जी ताकद आहे ती म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी. CSK जवळपास कर्जमुक्त आहे, डेट नाहीये त्यांच्याकडे. संकटाच्या वेळी ती मोठी गुंतवणूक कंपनी करू शकते. चांगले खेळाडू ते विकत घेऊ शकतात. लॉंग टर्म मध्ये वेगवेगळ्या धोरणांवर ते काम करू शकतात. पाचवी जी ताकद आहे ती म्हणजे त्यांचं चेपॉक स्टेडियम आणि तमिळनाडूमध्ये असलेला त्यांचा बेस. CSKचं होम ग्राउंड म्हणजे काय की तो एक बालेकिल्ला आहे. तिथे विरोधी टीम जिंकणं खूप कठीण आहे. प्रेक्षकांचा आवाज, उत्साह जो आहे तो त्यांच्या खेळाडूंना सामन्याच्या दरम्यान ऊर्जा देत असतो. प्रत्येक महाकाय साम्राज्याच्या ज्या काही कमकुवत बाजू असतात त्या त्यांच्या सुद्धा आहेत. सगळ्यात मोठी त्यांची अडचण आहे ती म्हणजे वयाची. गेल्या काही वर्षामध्ये CSKने अनुभवी पण वयाने जास्त असलेल्या खेळाडूंवर जास्त विश्वास ठेवला. तरुण खेळाडूंची फळी मजबूत करण्यामध्ये ते काहीसे मागे पडलेले आहेत. परिणामी 2024, 2025 या दोन्ही सीझनमध्ये त्यांना अपयश आलं. दुसरी त्यांची अडचण काय आहे तर धोनी नंतर त्यांचं नेतृत्व कोण करणार हे अजून स्पष्ट नाही. ऋतुराज गायकवाड कर्णधार आहे, पण धोनीच्या सावलीतून बाहेर पडणं हे एक मोठं आव्हान आहे. त्यात आत्ताचा हंगाम त्यांचा काही फारसा चांगला चाललेला नाहीये. धोनीच्या नावावर CSK उभी आहे अशी एक समजूत आहे जी CSKला बदलायला लागणार. दुसरा कोणीतरी स्टार त्यांना तयार करायला लागेल. तिसरी अडचण आहे ती म्हणजे खेळाडू रिटेन्शन करण्याची धोरण. IPL मेगा ऑप्शन मध्ये जेव्हा संपूर्ण संघ विसर्जित होतो तेव्हा CSKला पुन्हा नव्याने संघ बांधायला लागतो. यामध्ये कधी कधी चांगले खेळाडू मिळत नाहीत. आता याच वर्षीचं बघा, 2026 IPL आधी रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडे गेला. CSK साठी हा एक मोठा धक्का होता. त्यांनी संजू सॅमसनला घेतलं, मात्र अजून त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेणं त्यांना जमत नाहीये. CSKची स्टोरी ही फक्त क्रिकेटची स्टोरी नाही तर ती एक सक्सेसफुल बिझनेसची स्टोरी आहे. एका खेळाला व्यवसायामध्ये रूपांतरित कसं करायचं, एका टीमला ब्रँडमध्ये कसं बदलायचं, एका शहराच्या कल्चरला जागतिक लेवलला कसं न्यायचं, याचं एक अनोखं उदाहरण CSK आहे. 360 कोटींना खरेदी केलेली टीम आज 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमती
किमतीची बनलेली आहे. धोनी एक दिवस मैदान सोडेल, पण CSKनं जे अतिशय व्यावसायिक आणि भावनिक पायाभरणी केलेली आहे ती अनेक दशकं टिकून राहणार आहे. विसल पोडू हा आवाज तेव्हाही घुमत राहील, कारण CSK आता फक्त एक टीम राहिलेली नाही, तर ती एक परंपरा आहे, तो एक वारसा आहे जो पुढे जात राहील. पिवळ्या जर्सीचं हे वादळ जे आहे ते थांबणार नाही, ते आणखी मोठं होत जाईल. बाकी अशी माहिती कुठल्या टीम बद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जाता जाता पैसा पाणीला नक्की सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.